सिल्लोड तालुक्यातील मौजे शिरसाळा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत झालेला मोठा घोटाळा, बनावट जॉब कार्ड, आर्थिक अपहार आणि अधिकारांचा खुला गैरवापर यामुळे सर्वसामान्यांची आशा असलेली योजना भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातात चक्क लुटीचं साधन बनली आहे। राजू भागवत रोजेकर पार्टी यांनी प्रशासनाच्या भ्रष्ट संरचनेचा पर्दाफाश करत मंत्रालयाचाच 1 जुलैपासून आमरण उपोषणाचा थेट इशारा दिलाय। शिरसाळा तालुका सिल्लोड येथील सरपंचपती आणि विस्तार अधिकारी साहेबराव शेळके, पंचायत समिती सिल्लोड यांनी स्वतःच्या वडिलांचे आणि 2 मुलांचे बनावट जॉब कार्ड तयार करून नियमबाह्य पद्धतीने शासनाचा निधी लाटला असून शिरसाळा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवकांसह संगनमत करून अनेक बनावट जॉब कार्ड तयार केली आहेत। गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी प्रकरण दडपण्यासाठी हेतुपुरस्सर दुर्लक्ष, लोकशाही व्यवस्थेची थेट थट्टा चालविली असल्याचा आरोप करत राजू रोजेकर यांनी 26 जानेवारी 2025 ला पंचायत समिती सिल्लोड समोर आमरण उपोषण केलं। जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या। आजपर्यंत ना FIR, ना चौकशी, ना दोषींवर गुन्हा दाखल करता दोषींना राजकीय पाठबळाने वाचविले जात आहे, हा गंभीर आरोप रोजेकर यांनी केलाय। 1 जुलै 2025 पासून मंत्रालय मुंबई समोर आमरण उपोषण सुरू होईल असा इशारा त्यांनी दिलाय। मी राजू रोजेकर, आपण सध्या उभे आहोत पंचायत समितीच्या पंचायत विभागाला। मी दिनांक 17 जानेवारी 2025 ला या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्याकडे एक तक्रार दिली होती पुराव्यासहित, जे की शासनाच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेले पुरावे। जॉब कार्ड, एकाच घरामध्ये कमीत कमी 3 जॉब कार्ड, आणि ते पण पंचायत समितीचा पंचायत विभागाचा विस्तार अधिकारी साहेबराव राजाराम शेळके याच्या घरात 2 मुलं ज्याचे की लग्न झालेले नाही, त्यांच्या बायका नाही, या एका घरामध्ये 3 जॉब कार्ड दिले आणि विहिरीचे, सिंचन विहिरीचे आणि गायगोठ्याचे लाभ दिले। म्हणजे सरळ सरळ शासनाची फसवणूक केली। याच्यामध्ये विद्यमान सरपंच म्हणजे साहेबराव शेळके यांची पत्नी आहे, त्यांनी त्यांच्या पदाचा गैरउपयोग केला। साहेबराव शेळके यांनी विस्तार अधिकारी पदाचा गैरउपयोग केला, म्हणून मी पुरावे सादर केलेले आहेत गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्याकडे। हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणतो रत्नाकर पगार म्हणे मी कर्तव्यदक्ष अधिकारी आहे, मी सचिवालयातून आलेलो आहे। साहेब, तुमची सचिवालयातली जी कार्यपद्धती आहे ना, ती जर तुम्ही आतापर्यंत दाखवली असती तर तुम्हाला मी मान्य केलं असतं की तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहात। मी वारंवार पुरावे सादर केलेले आहेत। जवळपास 100 पानांची तक्रार सीओकडे दिलेली आहे, विभागीय आयुक्ताकडे दिलेले, कलेक्टरकडे दिलेले। सीओने आदेश दिलेले, कलेक्टरने आदेश दिलेले, रोजगार हमी योजनेचे डेप्युटी सीओ मॅडम त्यांनी आदेश दिलेले, रत्नाकर पगार यांना आदेश दिलेले की अहवाल सादर करा। एकदा नाही दोनदा दिलं, आता परत तिसऱ्यांदा आदेश दिलेले। पण तरीही या प्रकरणाची गटविकास अधिकारी रत्नाकर पगार हे आरोपीला साहेबराव शेळके सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांना पाठीशी घालत आहे। म्हणजेच सध्या विद्यमान गटविकास अधिकारी रत्नाकर पगार हे या व्यक्तीला भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे, ते सुद्धा दोषी आहेत। आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे। शेवटचा मी त्यांना इशारा देतो आहे की येणाऱ्या 30 जूनपर्यंत जर कारवाई झाली नाही तर मी दिनांक 1 जुलै 2025 रोजी रोजगार हमी योजना सचिवालय, मंत्रालय, आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्यानंतर जो काही परिणाम होईल तो संपूर्णरित्या इथे गटविकास अधिकारी, विद्यमान सरपंच, विस्तार अधिकारी साहेबराव शेळके, त्यानंतर डेप्युटी सीओ आणि कलेक्टर आणि विभागीय आयुक्त हे सगळे जबाबदार त्याला असणार आहेत। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।